भारतीय जनता पार्टीचा गेले 5 वर्ष तपासतील हा एक आज संघर्ष विजय आहे। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 वर्षानंतर मी पुन्हा येईन या तपानंतर आज त्यांनी शपथविधी घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आम्ही आज दिवाळी साजरी करत आहोत। भारतीय जनता पार्टी इथून पुढे 5 वर्ष इथं थांबणार नाही, 5 वर्ष सरळ जनतेचे काम करत राहील। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे आमचे नेते देवेंद्रजी यांना मी भारतीय जनता पार्टी सांगलीच्या वतीनं शुभेच्छा देतो। इथून पुढे 5 वर्ष जनताचं जे कल्याण करायचं मागचे 5 वर्ष राहून गेले ते कल्याण देवेंद्रजी नक्कीच करतील। तसेच आमचे गेले 10 वर्ष झालं जे आमदार म्हणून राहिलेले आहेत आणि इथून पुढे 5 वर्ष आमचे आमदार राहणार आहेत। हे आमचे असे सुधीरदादा गाडगे यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे असेही आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्व आमचे नेते पदाधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुधीरदादांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सांगलीच्या विकासात आणखी एक नावलौकिक निर्माण व्हावं। भारतीय जनता पार्टीला ज्यावेळीपासून पक्ष स्थापन झाला त्यावेळीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये एकही विधानसभेचा मंत्री या आमच्या सांगली विधानसभेमध्ये झालेला नाही आहे। आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि असा आश्वासित करतो की किंवा सांगतो की यावेळी वसंतदादांच्या नंतर जर सांगलीमध्ये जर सुधीरदादांना मंत्रिपद मिळालं तर हे मंत्रिपद सांगलीच्या प्रगतीच्यासाठी आणि विकासासाठी खूप उल्लेखनीय अशी कामगिरी होईल। यामुळे मी माझ्या नेते मंडळींना विनंती करतो की सुधीरदादांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे आणि आजचा जो आमचा शपथविधी झालेला आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात रामराज्य येईल अशी मी शाश्वती देतो आपल्याला सगळ्यांना आणि थांबतो।